तर आज आपण साईनाथ हॉस्पिटलमध्ये जे 4 जखमी लोक आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुशीचा जो एरिया आहे त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडचा जो सगळा कचरा आहे तो कचरा त्या ठिकाणी एकत्रित करण्यात येतो आणि त्या ठिकाणी काय नाव त्याचं अँटोनी लारा नावाच्या कंपनीकडे ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि अलीकडे कचऱ्यापासून वीज निर्माण करण्याचं काम किंवा खत निर्माण करण्याचं काम अनेक ठिकाणी सुरू आहे. तर त्या कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी त्या कंपनीला महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि त्या ठिकाणचे कामगार होते. त्या कामगारांना राहण्यासाठी तिथं त्यांनी बिल्डिंग बांधलेली होती. तर मध्यंतरी मोठा पाऊस आल्यानंतर त्या पावसामध्ये जो मोठा जो कचऱ्याचा डोंगर होता तो एकदम त्या बिल्डिंगवर पडला आणि त्याच्यामध्ये जे 23 लोक होते त्या 23 लोकांपैकी 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यू झालेल्या लोकांना 40 लाखाची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं ही काही रक्कम देण्यात आलेली आहे. 25 लाखाची महानगरपालिकेने काय मदत दिलेली आहे, राज्य सरकारची काय मदत आहे, अशी 40 लाखाची मदत त्या कुटुंबांना मिळालेली आहे आणि जखमींना मात्र अद्याप काही देण्याचा निर्णय झालेला नाही आहे. आताच मी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि जे जखमी लोक आहेत त्या जखमींनाही काही मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता जे पैसे तर काही प्रमाणामध्ये मृताच्या कुटुंबियांना मिळालेले आहे. त्या मृताच्या कुटुंबियांमधल्या एकाला तरी नोकरी देण्याच्या संबंधामध्ये महानगरपालिकेने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, राज्य सरकारने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे हादसे होऊ नये यासाठी अनेक वेळेला प्रयत्न होतोही, पण अचानक नॅचरल कॅलामिटी जी आहे यामध्ये अनेक वेळेला अनेक लोकांचं नुकसान होतं, अनेक लोकांचे जीव जातात. तर आता ती जी बिल्डिंग आहे ती बांधली होती तर ते मला वाटतं की त्या कॉन्ट्रॅक्टरनी थोडासा विचार करणं आवश्यक होतं की बाबा ते कधी अशा पद्धतीचा जो कचऱ्याचा ढीग आहे तो ढीग त्या लोक राहणाऱ्या लोकांच्या त्या बिल्डिंगवर किंवा घरात पडू शकेल अशा पद्धतीचा विचार होणं आवश्यक होतं, पण कदाचित त्यांना वाटलं असेल की असं होणार नाही आहे. तर मला असं वाटतं की लोकांच्या सुरक्षेचा जीवनाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता कॉन्ट्रॅक्टरनी आता नंतर अशा पद्धतीचा प्रकार होणार नाही या दृष्टिकोनातून आपलं काम सुरू करणं आवश्यक आहे आणि झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. 9 लोकांचे जीव यामध्ये गेलेले आहे, पण ज्या यंत्रणा होत्या आपल्या महानगरपालिकेची यंत्रणा, NDRF असेल किंवा सगळ्या यंत्रणा ज्या होत्या यांनी मात्र अनेक लोकांना जीवदान दिलेलं आहे, अनेक लोकांना त्याच्यातून त्या गड्ड्यातून बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 14 लोकांचे जे प्राण आहेत ते वाचवण्यात आलेले आहे. त्याच्यामधले काही लोक 8-9 लोक जखमी होते. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यावेळेला पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला पाऊस आला नाही, पण नंतर अचानक एवढा पाऊस आला. त्या पावसामुळं पुणे असेल, मुंबई असेल किंवा अनेक शहरं जी आहेत ती जलमय झाली होती. त्यामुळं हे ड्रेनेज सिस्टीम आहे, सगळ्या महानगरपालिकांची ड्रेनेज सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी रिन्युएशन करणं अत्यंत आवश्यक आहे. किती पाऊस जरी आला तरी ते पाणी त्या ड्रेनेजमध्ये गेलं पाहिजे आणि वर पाणी साचता कामा नये. पण अनेक वेळेला पाऊस एवढा येतो की पाणी जे आहे ते पाणी अनेक वेळेला रस्त्यावरती आलेलं असतं. अशा पद्धतीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्याचा थोडा अभ्यास करून ते टेक्निशियननी त्याच्यामध्ये काय सुझाव दिले पाहिजे आणि अशा पद्धतीनं पाणी साचणार नाही या दृष्टिकोनातून सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. एक तर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेला ते वॉटर रिसोर्स मिनिस्टर होते आणि त्यांनी दामोदर व्हॅली जी आहे
वेस्ट बेंगॉल, झारखंड आणि बिहारच्या बॉर्डरवरती तर 7 डॅम बांधलेले आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनीच अशी कल्पना मांडली होती की नद्या अडवून त्या ठिकाणी डॅम बांधले गेले पाहिजे. त्या डॅमच्या पाण्याच्या माध्यमातून लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, पक्ष्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीचा पाण्याचा प्रश्नही मिटला पाहिजे आणि त्या पाण्यापासून वीज निर्माण झाली पाहिजे. ही कल्पना सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती आणि त्यानंतर तिथं वीज निर्मिती अनेक ठिकाणी झालेली आहे. कोयनेमध्ये आपण पाहिलेलं आहे की कोयनेचं धरण साताऱ्यामध्ये आहे, त्या ठिकाणी चांगली वीज निर्मिती होत आहे. आणि बाबासाहेबांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की बऱ्याच वेळेला निसर्ग जो आहे हा कधी कुठं पाऊस जास्त येईल किंवा कमी येईल, तर नद्यांना पूर येऊन लोकांचं नुकसान होऊ नये, शेतीचं नुकसान होऊ नये, घराचं नुकसान होऊ नये, लोक वाहून जाऊ नये, म्हणून नद्या जोडण्याचा जो कार्यक्रम आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मांडलेला होता की ज्या नदीमध्ये जास्त पाणी आलं की ते ऑटोमॅटिकली ते पाणी दुसऱ्या नदीमध्ये गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी ते गेलं पाहिजे, जेणेकरून कुणाचे नुकसान होणार नाही. तर ती बाबासाहेबांनी मांडलेली जी काही भूमिका होती त्याप्रमाणे काही नद्या जोडण्याचा कार्यक्रम हातात घेतला गेला नाही. पण अलीकडे आमच्या एनडीए सरकारने मात्र नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिलेलं आहे आणि नद्या जोडण्याचा कार्यक्रम यशस्वी होणं अत्यंत आवश्यक आहे असं आपलं मत आहे. तर आज या साईनाथ हॉस्पिटलमध्ये मी आलेलो आहे आणि 4 जे जखमी लोक आहेत त्यांची भेटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक जण युपीचा पेशंट आहे, एक दिल्लीचा पेशंट आहे, 2 आपले मराठी पेशंट आहेत. अशा पद्धतीनं मला वाटतं की झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत, आपण त्याला वाचवू शकलो नाही, पण अनेक आपल्या यंत्रणांनी मात्र अनेक लोकांचे जीव वाचवलेले आहेत. त्यामध्ये 9 लोकांना वाचवू शकलो नाही, पण अनेक लोकांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. तर अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. नाही, महानगरपालिकेचं म्हणणं काय मला माहीत नाही, परंतु महानगरपालिका म्हणणं हेच असेल की आता जो पाऊस एवढा पडला की त्यामध्ये डोंगर असा उसळलेला आहे आणि याच्या अगोदरपासून अनेक वर्षांपासून तिथं असा कचरा होताच होता. त्यामुळे याच्या अगोदर काही अशी आपत्ती आली नाही, पण या वेळेला त्या ठिकाणी मोठा पाऊस पडला. पण तिथं कॉन्ट्रॅक्टरनीच त्या ढिगाऱ्याच्या जवळ ती अशी बिल्डिंग ठेवणं अत्यंत अयोग्य होतं. त्या कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा लोकांच्या जीवाचा विचार करून भविष्यामध्ये होती, तिला देखील परवानगी नव्हती. महापालिकेने परवानगी देताना ती बिल्डिंग देखील अनधिकृत होती. बिल्डिंग म्हणजे ती काही बिल्डिंग नाही, ते कामगारांना फक्त तात्पुरतं राहण्यासाठी ती घरं बांधण्यात आलेली होती. त्यामुळे ती परमनंट बिल्डिंग काही ती नव्हती. कामगारांना त्याच ठिकाणी काम करायचं आहे, त्यांना लांबून यायला त्रास होऊ नये म्हणून कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या अर्थाने ती बिल्डिंग बांधली होती. पण त्यांनी थोडासा हा विचार त्या ढिगाऱ्याच्या जवळ ती बिल्डिंग न ठेवता ती बाजूला जर ठेवली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता. त्यामुळे मला असं वाटतं की यानंतर तरी आता तिथं मोठा जो कचरा एकत्र होतो तर त्याच्या ढिगाऱ्याच्या आजूबाजूला लोकांची राहण्याची व्यवस्था करू नये अशा पद्धतीची आपली मागणी आहे, सूचना आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जे मृत आहेत त्या नातेवाईकांना तुटपुंजी मदत करून काही उपयोग नाहीये, जे दोषी आहेत त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं त्यांची मागणी आहे. कुणाला काय मागणी करण्याचा अधिकार आहे. मला वाटतं की सुषमा अंधारे या माझ्या पक्षामध्ये काही वर्ष होत्या, सध्या उद्धव ठाकरे सोबत ते आहे. त्यामुळे त्या तिकडं असल्यामुळे त्यांना असं बोलणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची मागणी आहे बघा मनुष्यवधाचा गुन्हा लावा असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यासंबंधात त्याची सगळी चौकशी करावी या प्रकरणाची आणि देवेंद्र फडणवीस सरकार याच्याबद्दल चिंतनीय आहे, याच्याबद्दल सिरियस आहे.
मृताच्या अशा घटना कुटुंबियांना काही घडू नयेत यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न आहे. पण मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो लावा अशी त्यांची जी मागणी आहे त्याचा विचार नक्की शासन करेल. पण साहेब तुम्ही म्हणता फडणवीस सरकार त्यांच्या सोबत आहे, पण घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात होते, पण घटनास्थळी भेट दिली नाही. महापालिकेचे आयुक्त त्यांना जाऊन एका हॉटेलमध्ये भेटतात, पंचतारिका हॉटेलमध्ये. मुख्यमंत्री पुण्यामध्ये आले असता घटनास्थळी भेट दिली नाही, पण महापालिकेचे आयुक्त त्यांना पंचतारिका हॉटेलमध्ये जाऊन भेटतात. म्हणजे एकीकडे बहुजन समाजातले सगळे लोक त्या ठिकाणी दबले आणि महापालिकेचे आयुक्त पंचतारिका हॉटेलमध्ये बैठक घेतात. मला त्याबद्दल माहिती नाही, ती होती की नाही काही मला माहिती नाही आहे. पर्यावरण दिवशी चिमणी पडली होती, याची काही दखल घेतली नाही. 5 जून पर्यावरण दिवशी ही चिमणी पडली होती. 5 जून पर्यावरण दिवशी ही चिमणी पडली होती. तिथं दुर्घटना छोटीशी घडली होती, त्याची काही दखल घेतली नाही. 1 महिन्या 5 जूनला आहे ना, तिथे त्याच ठिकाणी चिमणी पडली होती त्याची, पण तेव्हा दखल घेतली नाहीये प्रशासनाने. पहिले काय पडलं होतं? चिमणी एक्झॉस्ट नाही का असं धुराचा. केंद्र शासन मृताच्या कुटुंबियांना काही मदत करणार आहे. तर आता ते जी काही चिमणी पडली होती तर आता मला वाटतं प्रशासनाने घेण्यापेक्षा जो कॉन्ट्रॅक्टर आहे आता त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच त्या ठिकाणी कामं बघत होता. प्रशासन तर महानगरपालिकेच्या अंतर्गत तो विषय आहेच आहे. पण जर तिथे चिमणी पडलेली असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरनीच त्याची दखल घेणं अत्यंत आवश्यक होतं. भविष्य काळामध्ये कदाचित अशा पद्धतीचा ढीग असं पडू शकतो. ते कॉन्ट्रॅक्टरनी बघायला पाहिजे होतं. कशातरी या प्रशासनाला त्याची माहिती नसेल त्यामुळे पण आणि त्यांना माहिती असली तर प्रशासनाने त्याची दखल घ्यायला हवी होती. त्यामुळे असा प्रकार नंतर होऊ नये यासाठी प्रशासनाचंही लक्ष असलं पाहिजे. तर तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की ते जे बिल्डिंग आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या शेजारी नसावी, म्हणजे याचा अर्थ ती एक अनधिकृत होते एक प्रकारे मान्य करताय. माणसाचे जीव जाणाऱ्या घटना घडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई झालेली पण आहे विषारी दारूच्या प्रकरणात. पण या प्रकरणामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला, आतापर्यंत चौकशी नाही किंवा त्यांच्यावर कारवाई नाही, तर तात्काळ कारवाई होणार का? मला वाटतं ते कारवाई म्हणजे आता तो कॉन्ट्रॅक्टरचाच हा विषय आहे, महानगरपालिकेचा विषय नाही. कारण ते त्या ठिकाणी कचरा जो आहे तो कचरा महानगरपालिकेने तिथे टाकला आणि कॉन्ट्रॅक्टरला त्या डिस्पोजल करण्यासाठी किंवा त्याला जो वीज निर्माण करण्यासाठी त्याला तो कॉन्ट्रॅक्टर दिलं होतं. त्यामुळं मला असं वाटतं की त्या कॉन्ट्रॅक्टरवरतीच कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला समज देणं अत्यंत आवश्यक आहे किंवा त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा डायरेक्ट महानगरपालिकेशी काही त्याचा संबंध येत नाही आहे. पण कारवाई जी आहे ती त्याची संपूर्ण चौकशी करावी, त्यामध्ये कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हरकत नाही. अनेक नातेवाईकांचं असं म्हणणं आहे, आज अजितदादा जर असते तर या ठिकाणी मला एका दिवसामध्ये ऑपरेशन झालं असतं. मृताच्या कुटुंबियांना मदत भेटणार का? औषधी कचरा डेपोची मर्यादा संपून गेलेली आहे. गेली 40 वर्षापासून हा कचऱ्याचा ढीग वाढत चाललाय. याच्यावर पर्यायी व्यवस्था अजून काही पिंपरी चिंचवड शहराला करता येणार नाही का महानगरपालिकेला? ढिगाऱ्याची मर्यादा संपून गेली, त्या जागेची नाही. ढिगाऱ्याची म्हणजे आता एकतर कचरा जो असतो तो कचरा एका ठिकाणी घेऊन जाण्याची पद्धती आहेच आहे. पण आता ढीग त्या ठिकाणी जास्त होऊ नये म्हणून त्या कचऱ्याचा जो डिस्पोजल आहे ते त्या वीज निर्माण करण्यामध्ये आता चालूच आहे, काम चालूच आहे. पण एवढे मोठे ढिगारे होऊ नयेत याची काळजी कॉन्ट्रॅक्टरनी घ्यावी. आता एकदा अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे त्यामुळं कोणत्याही ठिकाणी ढीग असा होता का कामा नये या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या कचऱ्याजवळ अशी बिल्डिंग असता का कामा नये. त्यामध्ये मला वाटतं की कचऱ्याच्या बाहेर कुठंतरी त्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे आता महानगरपालिकेने सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला त्या जागेवर लोकांना राहण्याची परवानगी देऊ नये. पुन्हा सुद्धा असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळं तिथं जवळ त्या ढिगाऱ्याच्या जवळ राहण्याची परवानगी देणंच अत्यंत चुकीचं आहे. पण पर्यावरणाचा नियमच आहे की कचऱ्याचे ढिगारे एवढे करायची गरजच नाही. पण पर्यावरणाचा नियमच आहे कचऱ्याचे ढिगारे 40 वर्ष जर कमी होत नसतील तर त्या जागी तुम्ही पुन्हा नवीन कचरा कसं काय टाकू शकता?
सांगितलं ना साहेबांनी करू नये म्हणून. ढिगारे आता नाही, आता एक तर पिंपरी चिंचवडचं पॉप्युलेशन वाढलेलं आहे, लोक मोठ्या प्रमाणात येत आहे, त्यामुळं असे ढिगारे होऊ नयेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा दुसऱ्या एखादं डम्पिंग बघायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.